गावात जर खेळताना जर अर्धा तास आपल्या आईला दिसला नाही तर ती आई अख्खं गाव त्याला शोधत फिरते आणि त्याच एकट्या मुलाला ती आई मोठं धाडस करून देशाच्या रक्षणासाठी सीमेवर पाठवते। मला सांगा, पैशांपुढे काय त्या भावनेची किंमत कमी आहे का? एवढंच नाही, ज्या वेळेस त्या मुलाचं लग्न होतं 2 महिन्याची सुट्टी काढून तो मुलगा या घरी येतो, पण ऐका 2 महिन्याची सुट्टी काढतो, पण ज्यावेळेस लग्न झालं 3ऱ्या दिवशी त्याला लेटर येतं की तुम्हाला त्या ठिकाणी सीमेवर यावं लागेल। मला सांगा, जो मुलगा लग्नाला 3च दिवस झाले तो सीमेवर जातोय, आपली तरुण पत्नी सोडून त्या ठिकाणी जातोय, मला सांगा ते पैशांपुढे त्याच्या भावनांची किंमत कमी आहे का? ज्यावेळेस मुलगा सीमेवर असतो ना, माईबाप जायची तयारी होते, त्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात, पण आई मुलाला दाखवत नाही का? तर आपण जर रडलो तर आपला मुलगा त्या ठिकाणी खचून जाईल। आपण भारत मातेच्या रक्षणासाठी पाठवतोय म्हणून आई त्याला हिंमत देत असते, धाडस देत असते। मुलाची जायची तयारी होण्याआधी 3 दिवसाआधी त्याची आई त्याला लाडू बनवू की काय बनवायचं फराळ वेगवेगळा त्या ठिकाणी बनवत असते। डोळ्यात अनावर अश्रू होत नाही तरी सुद्धा ती आई बनवून त्या ठिकाणी मुलाची जाण्याची तयारी करते। काय हिंमत असेल त्या आईमध्ये, त्या पत्नीमध्ये। महाराज, आपण 1 दिवस घर सोडून जाऊ शकत नाही, ते 6 महिने त्या ठिकाणी देशाची सीमेवर जाऊन रक्षण करतात। काय ते पैशांची किंमत? ज्यावेळेस मुलगा जातो, आईचा पाया पडण्यासाठी मुलगा खाली वागतो, त्यावेळेस त्या आईच्या डोळ्यांमधून अश्रू थांबत नाही। महाराज, एवढं दुःख त्या आईच्या हृदयामध्ये असतं, मनामध्ये वाटतं आपला मुलगा जातोय, वापस येतो की नाही, ही माणसामध्ये भीती त्या ठिकाणी निर्माण होते। मुलगा निघतो आणि सण जर असला तर ती आई म्हणते की माझा दादा येईल ना, त्यावेळेस मी काहीतरी गोडधोड बनवेल, तीच आमची दिवाळी असणार। तोपर्यंत घरामध्ये गोडधोड सुद्धा बनत नाही दादा, आपण आरामाने घरात झोपतो, पण ते लोक रात्रंदिवस बर्फामध्ये थंडीमध्ये सीमेवर उभं राहून आपलं रक्षण करत असतात। ज्यावेळेस गावामध्ये आपण दिवाळी मनवतो ना, दिवाळी असते ना, जब देश में थी दिवाली परिवार त्या ठिकाणी आपला जीव मुठीत घेऊन बसतो, 6 महिन्याची वाट पाहतो। जेव्हा मुलगा रस्त्याला लागतो ना, तेव्हापासून आई दिवस मोजायला सुरुवात करते, पत्नी दिवस मोजायला सुरुवात करते, लहान लहान लेकरं आपल्या बापाची वाट त्या ठिकाणी पाहतात। तुम्ही म्हणणार काय तुम्हाला एवढा अनुभव कसा? तर मी सुद्धा एका देशभक्ताची मुलगी आहे, एका देशभक्ताची पुतणी आहे, एका देशभक्ताची बहीण आहे। हे सर्व अनुभव आम्ही बोललेच आहोत। ज्यावेळेस प्रत्येकाच्या घरी दिवाळी होते ना, त्यावेळेस लेकरं पाहतात, आम्ही सुद्धा पाहायचो वाट की आमचे बाबा येतील कधी। ज्यावेळेस टीव्हीमध्ये बातम्या येतात ना, शहीद जवान झाले, त्यावेळेस घरच्यांचे जेवण त्यांना जात नाही, घरच्या लोकांना, का की त्यांचा जीव पूर्ण तिकडे असतो आणि आपल्याला वाटतं त्यांना किती पगार आहे। अहो, पगाराची किंमत आहे का जीवापेक्षा जास्त? रात्रंदिवस ते तिथं बर्फामध्ये थंडीमध्ये राहतात। तुम्हाला एका शहीद जवानाविषयी सांगून जाईल, ज्यावेळेस पुलवामा हमला झाला त्यावेळेस 46 जवान त्या ठिकाणी शहीद झाले। आपल्या महाराष्ट्राचे 2 होते, एक संजय सिंग राजपूत आणि एक नितीन राठोड। नितीन राठोडचा फोन आला आपल्या वडिलांना की बाबा मी सुट्टीवर येत आहे, उद्या मी सुट्टीवर येणार आहे बाबा,
घरात आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी पसरलं. बापाने अख्ख्या गावात सांगितलं, म्हणले माझा दादा येतोय सुट्टीवर, माझा मुलगा येतो सुट्टीवर. आनंद भाग नव्हता, एवढा आनंद त्या बापाला झाला. लहान लहान लेकरं त्यांना आनंद झाला, पत्नीला, आईला, सर्व घर आनंदाने, जशी जणू दिवाळीच त्यांच्या घरात. एवढं त्यांनी घरात सजावट केली. सगळं त्या ठिकाणी सुरू होतं. दुसरा दिवस आला. 3 वाजता नितीन राठोडची मुलगी, 3 वर्षाची मुलगी आणि 5 वर्षाचा मुलगा TV त्या ठिकाणी बघत होते. TV बघता बघता एकमेकांच्या हातामधून रिमोट ते घेऊ लागले आणि अचानक त्या ठिकाणी बटन दाबलं गेलं आणि त्या ठिकाणी नितीन राठोडचा फोटो आला. मुलीने आपल्या आईला आवाज दिला, म्हणले ए आई, अगं बघ पप्पा आले पप्पा. त्या पत्नीला आनंद झाला, धावत धावत आली, TV मध्ये फोटो पाहिला. तिला एवढा आनंद झाला की जणू काही आपल्या पतीने येताना काही पराक्रम केला असेल. ती आनंदात होती, पण तिने खाली हेडलाईन बाबू त्या ठिकाणी वाचली, नितीन राठोड शहीद होईल. तिने जसं ते वाचलं की धडकन खाली जमिनीवर पडली. माझा कुंकवाचा धनी कसा गेला या सोडून, आई धावत धावत आली. म्हटले कुठे गेला माझा दादा, कुठे गेला माझा दादा, कुठे गेला माझा दादा, मी रडते घाई घाई, येणार रे दादा मला झोप येत नाही, येणार रे दादा मला झोप येत नाही. महिला मंडळ आपण रडून आपल्या भावना व्यक्त करतो, पण पुरुष मंडळी भावना सुद्धा व्यक्त करू शकत नाही. त्या ठिकाणी जिल्ह्याचा कलेक्टरचा फोन गावच्या सरपंचाला आला. म्हणले दादा, आम्हाला माहिती झालं की तुमच्या गावाचा नितीन राठोड शहीद झाला, मला त्याच्या वडिलांशी बोलायचं आहे. त्यावेळेस सरपंच साहेबांनी नितीनच्या वडिलांकडे त्या ठिकाणी फोन आणला आणि त्यांच्याकडे फोन दिला. म्हणले दादा, तुमचा मुलगा देशासाठी लढता लढता शहीद त्या ठिकाणी झालाय. म्हणले हो साहेब, मला माहिती झालं, पण साहेब ऐका ना, माझी एक विनंती आहे. म्हणले काय? मी माझ्या मुलाच्या खांद्यावर जायला पाहिजे होतो, पण आज मुलाला माझ्या खांद्यावर न्यायची वेळ देवाने माझ्यावर आणली, तर माझ्यावर एकच उपकार करा, माझ्या मुलाचं प्रेत तरी माझ्या हातामध्ये द्या. त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी सांगितलं, म्हणले बाबा 46 जवान त्या ठिकाणी शहीद झाले, कोणाचा हात कुठे, कोणाचा पाय कुठे सांगता येत नाही. माफ करा, मी तुमच्या मुलाची डेड बॉडी तुमच्या हातात देऊ शकत नाही, पण ऐका, त्याचे कपडे मात्र मी तुमच्या हातात देईन. मला सांगा ना दादा, ज्या बापाने लहानचं मोठं केलं, शेवटी त्या बापाला सुद्धा आपल्या मुलाचं तोंड पाहायला भेटलं नाही. ज्या आईने 9 महिने होतं वागलं, त्या आईला सुद्धा आपल्या मुलाच्या डोक्यावर शेवटी हात फिरवता आला नाही. पत्नी ज्यांच्यासोबत 7 फेरे घेतले होते, वचन दिलं होतं 7 जन्म सोबत राहण्याचं, त्या पत्नीला शेवटचं दर्शन आपल्या पत्नीचं झालं नाही. एवढे लहान लहान लेकरं, त्यांना आपला बाप भेटला नाही. मला सांगा, काय त्या पैशांची किंमत आहे हो? जीवापेक्षा पैसे जास्त असतात का? बोलणारे सहज बोलून जातात की काय कमी आहे आर्मीवाल्यांना, मिलिटरीवाल्यांना, त्यांना भरपूर पगार आहे, पण हे का कळत नाही, तर आपला जीव हातात घेऊन ते फिरतात. आम्ही नितीन राठोडच्या वडिलांना विचारलं की म्हणले बाबा ज्यावेळेस तुमचा नितीन दादा तुम्हाला फोन करायचा, तो काय सांगायचा हो? म्हणजे ज्यावेळेस माझा नितीन दादा मला फोन करायचा ना, त्यावेळेस सांगायचं बाबा, मी जर कुठे बाहेर असलो ना ड्युटीला, बर्फामध्ये तिकडनं फोन लागत नाही, तर मी हवेच्या झुळकेशी त्या ठिकाणी बोलत असतो. गुजरने
घर में है मेरी बूढ़ी माँ, मेरे माँ के पैरों को छू के तू उसे उसके बेटे का नाम दे। ओ या ठिकाणी जे देशभक्त देशाची सेवा करतात ना महाराज, ज्यावेळेस ते सुट्टीवर आले ना, तुम्ही त्यांचं त्या ठिकाणी सत्कार समारंभ केला पाहिजे, त्याचं स्वागत केलं पाहिजे गावामध्ये. कारण घरून जातात पण येताना त्यांचा पुनर्जन्म म्हणून तुम्ही त्यांचं स्वागत केलं पाहिजे थाटामाटाने. एवढंच नाही, त्यांचा परिवार गावात असला तर आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे. का तर त्या घरातून एक व्यक्ती आपल्याच रक्षणासाठी त्या ठिकाणी गेलाय, भारत मातेच्या रक्षणासाठी गेलाय. म्हणून जसं संत भगवंताचं नामस्मरण विसरत नाही, तसं आपण सुद्धा त्यांचं नाव विसरायला नको.